नमस्कार राजांनो, अशा क्वेश्चनला कसं डील करता येईल जो पेपरला खूप वेळेस येतो. एक्स वाय चा रेशो दिलाय तुम्हाला, किती तो 4:5. बर, जर एक्स झेड पेक्षा 20% अधिक असेल, 20% म्हणजे 1/5, एक्स झेड पेक्षा 5 वरती 1 जास्त, 5 वरती 1 जास्त म्हणजे 6. आता तुम्हाला जेव्हा वाय झेड पेक्षा किती जास्त, पहिले तर तुम्हाला x:y:z चा रेशो काढावा लागेल. मग दोघांमध्ये जोडणारी संख्या कोण आहे? एक्स कॉमन पाहिजे, सारखी संख्या पाहिजे. इथं 6 आहे, इथं 4 आहे, मग यांचं एलसीएम किती येणार? 12. याला 3 निघूनलं तर 12 येईल, याला 2 निघूनलं तर भाऊकीला पण तेवढे निघून. हे 4×3=12, 4×3=12, 5×3 किती रे? 15. वाय 15 बनणार आणि झेड किती बनणार? 5×2=10. आता त्यांनी काय विचारलंय? वाय झेड पेक्षा किती अधिक आहे? मला सांगा ना, वाय झेड पेक्षा किती अधिक आहे? 10 पेक्षा 15 कितीने अधिक आहे? 5. आणि कशावरती? 10च्या. 10च्या 5 किती अधिक आहे? 10 पेक्षा 5 ने जास्त आहे. 5 ने जास्त आहे म्हणजे 10च्या कसं येते? अर्धे. अर्ध म्हणजे किती पर्सेंट? 50%. 50%. ठीक आहे, मांडून करायचं तर 5 10च्या किती टक्के गुणाकारात 100. हा शून्य हा शून्य काढला, 5×10 50. आलं उत्तर. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.